फायनली मित्रांनो आपली तयारी झाली आहे. पाहू शकता सदरा घातलेला आहे. आता शिवानी बघूया रेडी झाली काय आणि आपण निघूया. आपल्याला मंदिराच्या इथे जायचं आहे. शिवमंदिर आहे आपल्या जवळच. तिथे वडाचं झाड आहे. सो निघूया आता आपण. पाहूया शिवानीची रिॲक्शन. हा काल तिला मी गजरा आणलेला, तिला गजरा हवा होता. सो तिला गजरा आणला तर बघू. हे अजून तयारी करते बघा, अजून तयारी करते. आणि हे घे गजरा, तुला गजरा पाहिजे. बस झाला ना माळा, गजरा माळायचा अजून. सो मित्रांनो पाहू शकता आज माझ्या बायकोनं उपास धरला आहे. सो तिचे एवढे नखरे तर पुरवणं आता भागच आहे. सो गजरा घातला तिच्या डोक्यामध्ये. फायनली आमची तयारी झाली आहे. आणि अजून बघा शिवानी तयारी करते. किती वाजलेत? 12:30 वाजून गेले. आज एकदम तयार होते, नसते. आज तिची पहिली वटपौर्णिमा आहे. नवऱ्यासाठी उपास पकडला सकाळपासून. तर बघूया. रेडी तिचा लुक तर बघितलाच आहे, खूप सुंदर दिसते. जाऊया आपण, बघूया. तिला एक उखाणा घेणार आहे ते. आता घेशील की नंतर घेशील उखाणा? घरी आता नाही घेणार का ग? घरी आल्यावरती ना तिकडेच घे ना जरा असं मस्त. घरी आल्यावर कशाला, कोण बघणार आहे घरी? हा बघा असं खायचं काम करते. खूप काम केलं सकाळपासून. मला गिफ्ट नाही आणलं अजूनपर्यंत. काय गिफ्ट देतो विचार करतो पण काय सुचत नाही. पहिलीच वेळ आहे माझी ही. काय गिफ्ट द्यायचं असं काय माहिती नाही. बघू. गजरा तर पाठवलेला, गजरा तर दिला आहे तिला. अजून काय गिफ्ट हवं आहे का तुला? काय नको, सोन्यासारखा पोरगा भेटला आहे, ब्लॅक गोल्ड भेटलं तिला. तर चला. तर मित्रांनो चला, कशी दिसते बघा, एकदम गोरी पान फुलासारखी छान. आणले भावाला, बहिणी आणले. चला आता आम्ही निघालो आहोत वड पूजायला. पाहू शकता. आणि आपल्या इथे बरीच गर्दी होती म्हणून एक सुंदर प्लेस आहे. सो तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघाल. खूप छान आहे आणि एक गावाची फिलिंग येणारी अशी प्लेस आहे. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. भाऊने आपल्या रोहितबाईने रिक्षा काढली आहे तिकडे जायला. इथे आपलं मंदिराचं इथे एक वड होता, ते तोडलं आहे. सो आता आम्ही आपली रिक्षा घेऊन चाललेलो आहोत त्या स्पेशल हिडन नाही, सर्वांना माहिती आहे ती प्लेसवर. आणि हिरोईन ते कसं वाटते? कसं फर्स्ट टाईम हो. फर्स्ट टाईम. चला लाजते खूप. आई बाजूला बसले म्हणून, नाही तर जाम बोलते. तर मित्रांनो आम्ही आलो. हे बघा आई चालली आहे पुढे. आई हाय कर. आईच्या हातात 2 ताडं पकडले. आणि बघा आई, पाहू शकता व्ह्यू बघा कसा वाटतंय. खूप छान वाटतंय. मग कसं वाटतं शिवानी तुला? सध्या तरी गावासारखी फिलिंग हवी आहे तुला. एवढा व्ह्यू हवा आहे तर थोडा माती तर असतेच भावानं आपल्या. फक्त धब्बाक नको होते म्हणजे विषय संपला. हे बघा पाऊस पडलाय म्हणून थोडा चिखल आहे, बाकी एकदम मस्त. डरली आहे कुठं. तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं. तुला भेटले आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली. तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले. ह्याच जन्मी काय, पुढच्या 7 जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस. तुळजापूरच्या भवानीला सोन्याचा साज. विशालरावांचं नाव घेते. वटपौर्णिमा आहे आज.
घाम आलाय. कसं वाटलं गिफ्ट? पहिल्या वटपौर्णिमेचा पहिलं गिफ्ट साडी बघा. घाम आला आता. काल रात्री याच्यावरच आम्ही भिजत गेलो होतो. तर मित्रांनो, आज वटपौर्णिमा होती आणि फायनली आपण संध्याकाळी आलो. 4 वाजता 3-4 वाजता आलो असेल ना. सो खूप लेट झालेला आणि सकाळपासून धावपळ होती, त्याच्यामुळे आलो. हिने मला वाहन दिलं आणि नंतर मला साडी दिली. सो नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि झोपलो. तर आता आपला ब्लॉगचा शेवट नव्हता केला. सो आणि आपण थोडं विचारूया हिला की आज पहिल्यांदा वटपौर्णिमा केली तर नवऱ्यासाठी काय काय मागितलं. काय मागितलं सांगायचं नसतं. सांगायचं असतं काहीतरी, एक विश अशी काहीतरी मागितली असेल ना. नंतर सांगू. कमेंट करून सांगेल ती. सो चला आता. आणि आम्ही फर्स्ट टाईम हा ब्लॉग बनवला आहे. सो बघूया तुमचा प्रतिसाद कसा येतो आहे. आणि असा विचार चालला आहे की यापुढे आम्ही दोघांनी ब्लॉग बनवायचा. सो बघूया, ट्राय करतो आहे. तुमचं प्रेम असू द्या आणि येणाऱ्या प्रत्येक ब्लॉगला सपोर्ट करा. आणि हा वटपौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा आपल्या या प्रवास स्वप्नाच्या चॅनलमध्ये एक नवीन मेंबर आली आहे. तिच्यासोबत आपल्याला ब्लॉग बनवायचे आहेत. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. धन्यवाद.